ज्ञानोबा म्हणतात बघा, तू शेवटच्या अवस्थेला पोहोचलाय. देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले, तया ही कर्तव्यासी उरले लोकाला गेले म्हणून सांगावं लागते. म्हणून तुकोबाराने जिज्ञासू महाराज मुक्ताला सुद्धा काय केलाय? उपदेश केलाय. पहिला उपदेश केला पामराला, दुसरा उपदेश केला विषयीला, तिसरा उपदेश केला जिज्ञासूला, चौथा उपदेश केला महाराज मुक्ताला. मुक्ताला सांगितलं, अरे माझ्याकडे ज्ञान आहे म्हणून या अहंकारामध्ये जाशील, अहंकार करू नको. ज्ञान काय कर, ज्ञान गिळून गावा गोविंदू गा, ज्ञान गिळून टाक आणि भगवान परमात्म्याचं भजन कर. जिज्ञासूला का उपदेश करण्याची गरज आहे? कारण बघा, मोठ्याचं अनुकरण करणं हे लहानाच्या स्वभावामध्ये असतं. माता मावल्या लहान ऐका ना, घरामधले आई वडील जसं वागतात तसे लहान मुलं वागत असतात. शाळेतील महाराज गुरुजी जसे वागतात तसे विद्यार्थी वागत असतात. आणि हा साधू जसे वागतात महाराज सगळा समाज तसं वागत असतो. विद्यार्थी गुरुजीकडे बघून वागतात, लहान मुलं आई वडिलांकडे बघून वागतात, आणि हा सगळा समाज कुणाकडे बघून वागत असेल तर साधूकडे बघून वागतात. जबाबदारी महाराज प्रत्येकाने काय जबाबदारी, प्रत्येकाने आपापली जबाबदारी सांभाळली पाहिजे. मला सांगा, 50 जण महाराज एसटी मध्ये बसलेले, 50 जणांना झोप लागली, झोपू द्या. 51वा जागे, कोण? काय बिघडेल का? 50 जणांना झोप लागली, दाद्या काय बिघडेल का? 51वा जागे. बरं, 50 जण जागे आणि एकाला झोप लागली, बिघडल्याशिवाय राहणार. ही जबाबदारी महाराज. म्हणून जबाबदारी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडायची. मोठ्याचं अनुकरण करणं लहानाच्या स्वभावामध्ये असतं. बघा, एक छोटासा मुलगा होता, त्याला सारखं महाराज त्याच्या वडिलांना शिव्या द्यायची सवय. कुणाला? त्या लहान मुलाच्या वडिलांना सारखी शिव्या द्यायची सवय. बरं का, सारखा हरामखोर म्हणायचा. कोण? त्या लहान मुलाचे वडील. नोकराला हरामखोर, बायकोला हरामखोर, कोणाचं भांडण झाले तर हरामखोर शिवाय त्याच्याकडे शिवीच नव्हतं. सारखा हरामखोर हरामखोर करायचा. त्या लहान मुलाला महाराज त्याच्या वडिलांनी जत्रेहून एक गाडी आणली. गाडी घेऊन ते लहान मुलगा खेळायला लागला. खेळत असताना त्याने सुरुवात केली, महाराज चला चला चला, जालना जालना जालना, ज्या ज्या हरामखोरांना यायचं असेल त्यांनी बसून घ्या, ज्या ज्या हरामखोरांना उतरायचं असेल त्यांनी उतरून घ्या. असं म्हटल्याच नंतर बापाला एवढा राग आला महाराज, बापाने अशी ठून दिली राम महाराज, अशी ठून दिली महाराज. बरं का राम महाराज, अशी ठून दिल्याच नंतर पोरग अर्धा तास रडलं. तात्या किती तास? बरं का, किती वेळ? अर्धा तास रडलं. अर्धा तास रडल्याच नंतर पुन्हा महाराज त्यांनी चालू केलं, चला जालना जालना जालना, ज्या ज्या हरामखोरांना यायचं असेल त्यांनी बसून घ्या, ज्या ज्या हरामखोरांना उतरायचं असेल त्यांनी उतरून घ्या. आधीच एका हरामखोरामुळे अर्धा तास गाडी लेट झाली. कशामुळे झालं महाराज? मोठ्याचं अनुकरण करणं काय असतं? लहानाच्या स्वभावामध्ये असतं. मोठे जसं वागत असतात तसे लहाने वागत असतात. म्हणून महाराज त्यांना सुद्धा सांगितलं. महाराज तुकोबारांनी मुक्ताला सुद्धा काय केलाय? उपदेश केलाय. गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदी दुष्टिते, सोमभावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी. या अभंगातून या चरणामध्ये महाराज सगळ्यांनाच उपदेश आहे बरं का. पण सोहमभावी पूर्ण ज्ञाते इथं मुक्ताला उपदेश आहे. विठाला विठाला मुक्ताला सांगितलं, बाबा रे सोहमभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी. काय करा? करा विठ्ठल स्मरण. तोच उपदेश जगद्गुरु तुकोबर आहे. तुम्हा मला अभंगाच्या पहिल्या चरण सांगतो विठ्ठला
तुम्ही विठ्ठलाला भजा, तुम्ही भगवान परमात्म्याचं भजन करा. काही साधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं, महाराज आम्ही जर भगवान परमात्म्याचं जर भजन केलं तर आम्हाला बेनिफिट काय मिळणार, काय आम्हाला महाराज? कारण प्रयोजन मानुद्देश्य म्हणून मंदापी प्रवृत्त, मूर्ख मनुष्य सुद्धा महाराज फलाशिवाय कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. एखाद्या लहान मुलांना जर तुम्ही दुकानात जायला सांगितलं तर तो म्हणतो महाराज मला 1-2 रुपये चॉकलेट खाण्याकरता. कारण लहान मुलगा सुद्धा महाराज कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. मग आम्ही भगवान परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर आम्हाला मिळणार काय? भगवान परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर काय होतं? महाराज म्हणतात काय होत नाही ते विचारा. काय नव्हे केली एका चिंतिता विठ्ठले. भगवान परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर काय होत नाही महाराज मला सांगा. तुम्ही जर अन्नदान केलं पुण्य निर्माण होते, पाप जातंय का? अन्नदान केल्याच्या नंतर पुण्य निर्माण होतं महाराज, पाप जातंय का? जात नाही महाराज. बघा अन्नदान केल्याच्या नंतर पुण्य निर्माण होतंय, पाप जात नाही. आणि तुम्ही जर महाराज गंगेला स्नान करता जा, गंगा काय करते? गंगा पापम शशी तापम. गंगा काय करते? तुमचं आमचं काय करते? पाप हरण करते. का पीडित पाप ताप पोकीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेची जैसे. महाराज म्हणतात गंगा काय करते? तुमचं आमचं पाप घालवण्याचं काम करते. गंगेचं स्नान केल्याच्या नंतर पाप जातंय, पुण्य उत्पन्न होतं का? होत नाही महाराज. गंगेचं स्नान केल्याच्या नंतर पाप जातं, पुण्य निर्माण होत नाही. अन्नदान केलं पुण्य निर्माण होतंय, पाप जात नाही. पण तुम्ही जर भगवान परमात्म्याचं जर भजन केलं तर महाराज पुण्यही निर्माण होतं आणि पापही जात. पुण्य निर्माण होतं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना बोला ना, पाठ नाही तुमच्या. पुण्याची गणना कोण करे आणि पाप जात महाराज. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर महाराज डबल फायदा आहे. डबल पॉवरची मशीन आहे बरं का. तुम्हाला आम्हाला सिंगल पॉवरची मशीन आवडते का डबल पॉवरची? डबल पॉवरची. भगवान परमात्म्याचं नामाचा एवढाच फायदा नाही महाराज. ऐका विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. भगवान परमात्म्याचं भजन करण्याचा फायदा आहे. एवढंच नाही, भगवान परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर काम क्रोध शांत होत. काय होत? वाचे वदता तयान बाधी क्रोध का. एवढंच नाही, भगवान परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो अहंकार आहे, कुणाला कशाचा अहंकार, कुणाला कशाचा अहंकार, कुणाला सत्तेचा अहंकार, कुणाला पदाचा अहंकार, कुणाला गाडीचा, कशाचा कुणाला सांगता येत, कुणाला कलेचा अहंकार, कुणाला महाराज मला कशाचाच अहंकार नाही, याचाच काय अहंकार. महाराज एक सांगू, भगवान परमात्मा सगळं काय सहन करतो महाराज, पण भगवान परमात्म्याला एका गोष्टीची ऍलर्जी आहे. कशाची? तिळ भरी जरी होय अभिमान आणि मेरू तो समान भारदेवा. भगवान परमात्म्याला अहंकार सहन होत. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून अभिमान कधी जीवनामध्ये करायचं, नम्रता जीवनामध्ये धारण केली पाहिजे. नम्र झाला भूतान तिने कोंडिले. मला सांगा, तुमच्या आमच्या महाराज आपल्या भागामध्ये मोसंबीचं झाड आहे. मोसंबीच्या झाडाला महाराज फळं लागल्याच्या नंतर जर झाड वाकलं नाही तर काय होतं? बुडा सगळं काय होतं? बुडातून बुड. पण महाराज ते झाड जर वाकलं ना, ज्ञानोबराय म्हणतायत का फळली या तरुची शाखा आणि सहज भूमिशी उतरे देखा. नम्रता जीवनामध्ये धारण केली पाहिजे. ज्ञान आलं ना, अहंकार नाही करायचा, नम्रता. ज्ञान जर कशाने सोबत असेल महाराज तर ते नम्रतेने सोबत असते. कशाने? विद्या विनयेन शोभते. ज्ञान आल्याच्या नंतर महाराज अहंकार येतो, पण अहंकार येऊ द्यायचा नाही. भगवान परमात्म्याला अहंकार सहन होत नाही. आता एक छोटस उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल अहंकार जीवनामध्ये किती घातक आहे महाराज. बघा, महाकवी कालिदास, राजा भोज आणि त्यांच्या दरबारामध्ये महाकवी कालिदास होते. एवढे विद्वान होते, एवढे विद्वान होते. त्या काळामध्ये महाराज दोन राज्यामध्ये अशा स्पर्धा लागायच्या दोन विद्वानांच्या. जो हरला महाराज त्याचा महाराज हरल्याच्या नंतर महाराज त्याला काय अशा प्रकारचे मिळत नव्हतं, त्याचा अपमान व्हायचा. जो जिंकला महाराज त्याला मानपत्र मिळायचे. असे कालिदासांनी अनेक राज्यामध्ये मानपत्र मिळवले होते. एवढे कालिदास विद्वान होते. असं म्हणतात बघा, कालिदास ज्या राज्यामध्ये राहत होते त्या राज्यातलं लहान मूळ जर झोडीमध्ये जर रडायला लागलं तर ते संस्कृतच्या छंदामध्ये रडत होतं. अतिशुक्ती अलंकार आहे ते संस्कृतच्या छंदामध्ये रडत होतो. एवढे महाकवी कालिदास विद्वान होते. सुवर्ण अक्षरामध्ये त्यांचं नाव कोरण्यात आलं. एवढे विद्वान असणारे महाकवी कालिदास, पण त्यांना थोडासा ज्ञानाचा काय झाला? अभिमान झाला. माझे एवढे विद्वान कोणी
अभिमान झाल्याच्या नंतर महाराज एक दिवसाचा प्रसंग आहे, कालिदासजी रस्त्याने जात होते, कडाक्याचं ऊन पडलेलं आहे, घशाला कोरड पडली महाराज, तहान लागली, इकडं तिकडं पाहिलं, कुठं विहीर दिसत नाही, कुठं पाण्याचं महाराज तलाव नाही, काही नाही, चालत राहिले, समोर एक टेकडी दिसली, त्या टेकडीवरती एक झोपडी होती. कालिदासजींच्या लक्षात आलं इथं कोणीतरी राहत असेल, आणि तिथं गेल्याच्या नंतर महाराज घोड्यावरून खाली उतरले, त्या टेकडीवरती गेले आणि झोपडीच्या दाराला महाराज वाजवलं, आहे का कोणी घरात, असं विचारल्याच्या नंतर आतून आवाज आला महाराज, आतून 85 वर्षाची आजीबाई, त्यांचा आवाज आला, कोण आहे रे बाबा तू, कोण आहे म्हटल्याच्या नंतर महाराज कालिदासजींना वाटलं, अरे मला ओळखत नाही, मला कोण ओळखत नाही म्हणे या राज्यामध्ये, अरे सगळीकडे माझी काय आहे चर्चा आहे, मला ओळखत नाही म्हणे. आजीबाई महाराज काठी टेकवत 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 फाटकी, महाराज फाटकी चुडी अंगावरती परिधान केलेली आहे, केस विस्कटलेले आहे, दोन्ही डोळ्याच्या कडेला घाण साचलेली आहे, कमरेत वाकलेली आहे, किती दिवसाची आंघोळ केलेली माहित नाही, वास येतोय, दुर्गंध येतोय अंगाचा. जवळ आल्याच्या नंतर वाजीने विचारलं, बाबा कोण रे तू. कालिदासजी म्हणे, मला पाहून सुद्धा विचारते कोण. कालिदासजींना वाटलं आजीबाईची थोडी मस्करी करावी, मग कालिदासजीने सांगितलं, आजी मी अतिथी अतिथी. आजीने सांगितलं, बाबा रे तू अतिथी कसा असू शकतो, तो अतिथी कसा असू शकतो, या जगामध्ये फक्त 2च अतिथी आहे. किती? 2च अतिथी आहे, एक म्हणजे पैसा आणि दुसरं म्हणजे तारुण्य. आले की जातातच, एक पैसा आणि तारुण्य. असं म्हटल्याच्या नंतर कालिदासजींच्या महाराज अहंकाराला ठुंकर बसली. अहंकाराला ठुंकर बसल्याच्या नंतर कालिदासजी म्हणे, आजी मी अतिथी नाही म्हणे, मग म्हणे मी प्रवासी आहे, प्रवासी. आजी म्हणे, बाबा तू प्रवासी कसा असू शकतो, या जगामध्ये फक्त 2च प्रवासी आहे, एक म्हणजे तो चंद्र आणि दुसरा सूर्य. हे म्हटल्याच्या नंतर महाराज कालिदासजींना वाटलं माझ्या उत्तराचं खंडन करते म्हणे आजी. त्यांच्या ज्ञानाला महाराज ठुंकर बसले, अभिमान खवळला गेला महाराज. आजी मी अतिथी नाही, मी प्रवासी नाही म्हणे, मी हट्टी आहे. हट्टी कोण आहे? हट्टी. आजीबाईने सांगितलं, बाबा रे तू हट्टी कसा असू शकतो, या जगामध्ये फक्त 2च हट्टी आहे, एक म्हणजे हातापायाचे नख आणि डोक्याचे केस, किती कापा वाढतातच. असं म्हटल्याच्या नंतर महाराज कालिदासजींच्या लक्षात आलं, अरे एवढ्या लांब महाराज टेकडीवरती राहते, एकटी राहते, कोणीतरी योगिनी असली पाहिजे. कालिदासजींना वाटलं कोणीतरी योगिनी असली पाहिजे, अधिकारी व्यक्ती दिसते, म्हणून महाराज कालिदासजींनी पायावरती लोटांगण घातलं. आजी मला क्षमा करा, क्षमा करा, मला ज्ञानाचा अहंकार झाला होता, मला क्षमा करा, मी मूर्ख आहे, मूर्ख. आजीबाईने सांगितलं, बाबा तू मूर्ख कसा असू शकतो, या जगामध्ये फक्त, बोला ना, या जगामध्ये फक्त 2च मूर्ख आहे. पहिला म्हणजे तो राजा कुणालाही विद्वान म्हणून घोषित करतो, आणि प्रजा कुणाच्याही मागे लागते महाराज विद्वान. असं म्हटल्याच्या नंतर महाराज गडबडाला लोळा लागला, आजी मला क्षमा करा, माफ करा, क्षमा याचना करू लागला. त्यावेळेस आजीबाईने सांगितलं, उठून उभा राहा. महाराज सांगू, उठून उभा राहिल्याच्या नंतर महाराज, तिथे आजीबाई नव्हती, साक्षात सरस्वती माता तिथे उभी होती. सरस्वती मातेने सांगितलं, अरे ज्या ज्ञानाने महाराज मोक्षापर्यंत जायचंय, त्याच ज्ञानाचा अहंकार करून महाराज नरकाचा दरवाजा स्वतःच्या हाताने कसाला वाजव. शिकल्या बोलाचा धरशील ताठा, तरी जासी वाटा यमपंथी. म्हणून ज्ञानाचा जर अहंकार केला तर महाराज निश्चितच नरकाला जावं लागतंय. विठाला अभिमान जीवनामध्ये कधी करायचा नाही महाराज. आणि असा अभिमान जर जीवनामध्ये आपला झाल्याच्या नंतर महाराज तो जर घालवायचा असेल तर महाराज म्हणतात फक्त भगवान परमात्म्याचं भजन. राम राम म्हणता काम क्रोधाचे दहन, जाय अभिमान देशोधडी. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर, त्याचं भजन केल्याच्या नंतर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो अहंकार आहे तो अहंकार काय होतो? क्षम होतो, कमी अशा प्रकारचा होतो. एवढंच नाही महाराज, भगवान परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर काय होत नाही ऐका, भगवान परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर महाराज तुमचं आमचं मन शांत होतं. काय होतंय? किती चंचल आहे माणसाचं मन. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. इथं नुसतं महाराज मंत्रालय म्हणलं की मंत्रालयात जाऊन येत. वाऱ्यापेक्षा चंचल जर काय असेल तर काय म्हणे. शास्त्रकारांनी 10 गोष्टी चंचल सांगितल्या. मनो मधु करो मेघो मानिनो मधुरो मरुत मामरो मर कुटुंब मकारा दश चंचला. 10 गोष्टी शास्त्राने चंचल सांगितल्या. त्याच्यात पहिला नंबर जर कोणाचा असेल तर कोणाचा आहे? मनाचा आहे. एवढं चंचल म्हणे महाराज. किती मन चंचल आहे? ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. ऐसे कैसे घडेल का मरकट समाधी घेईल. एखाद्या माकडाला सांगितलं, हे माकडा इथं बस, माकड बसल का?
बोला ना, चंचल असणार माकड बसेल का? नाही बसणार. ज्ञानोबा म्हणतात, ऐसे कैसे घडेल का मरकट समाधी घेईल, राहा म्हणत लिया राहील महावातू. कीर्तन संपलं, तुम्ही घराकडे जायला निघाले, जात असताना मागून वाऱ्याची झुळूक आली, तुमच्या अंगाला स्पर्श करून पुढे निघून गेली, तुम्हाला राग आला, तुम्ही सांगितलं हे वाऱ्या थांब, आणि वारं थांबलं. असं होईल? ज्ञानोबा म्हणतात का राहा म्हणत लिया राहील महावातू, वारं थांबणार नाही. तसं माणसाचं मनी महाराज, त्याला किती तुम्ही आकळण्याचा प्रयत्न करा पण ते आकळल्या जात नाही. किती चंचल म्हणे बघा. आधीच माकड आहे, त्याला जर 1 ग्लास दारू पाजली, किती ग्लास? 1 ग्लास दारू पाजली, आता किती उड्या मारील? दारू पिणारे माकड का साध्या उड्या आणते का? 1 ग्लास दारू पाजली एवढं उड्या मारते. तेवढंच नाही महाराज, परत त्याच्यामध्ये भूत घुसलं, आता किती उड्या मारी, परत त्याला विंचू चावला. मर्कटस्य सुरापानम तदृष्टिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. एवढं असणार माकड चंचल महाराज, त्याच्यापेक्षा लाख पटीने माणसाचं मन काय आहे? चंचल. मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरायच्या पिकावर, हाकला हाकला फिरायच्या पिकावर. ओढाळ ओढाळ उभ्या पिकातल ढोर, ओढाळ ओढाळ किती हाकला हाकला फिरायच्या पिकावर, किती हाकला हाकला फिरायच्या मन उढाळ उढाळ उभ्या पिकातल किती हाकल हाकल फिरईत पिकावर. एखादं महाराज जनावर आहे, गावात सोडलेला तो वळू असतो किंवा जाणे काय असेल, त्यांना हाकलून दिलं महाराज, पण तुम्ही गेल्याच नंतर त्या काय येतात? बरं तुम्ही घरामध्ये बसले, दारामध्ये कुत्रा आलं, कुत्रा आल्याच नंतर महाराज तुम्ही त्याला काही फेकून हाणलं, ते निघून जातं परत. तसं माणसाचं मन आहे महाराज. किती तुम्ही त्याला महाराज आकळण्याचा प्रयत्न करा, तुम्ही मनात संकल्प करा नाही दुकानाकडे जायचा, पण दुकानापासून जात असताना महाराज काय होतंय? जातच का नाही तिकडं? माणसाचं मन चंचल आहे महाराज. चंचलम हे मला कृष्ण परमाती बलवत दृढम तस्याहम निग्रम मनी वायु दुष्करम. वाऱ्यापेक्षा माणसाचं मन काय आहे? चंचल आहे महाराज. नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी तर अनेक ओव्या याच्याकरता खर्च केले. नाथ महाराज म्हणतात, मने आकळिले सर्वाशी परी ते मन न कळे कोणासे, मने छळिले देवासी ते केवी इंद्रियासी आटोपे, चंद्राधिष्ठाता मनासी मने छळिले चंद्रम्यासी, व्यभिचारोने गुरुपत्नीशी शैरोगी त्यासी मन केले, रुद्राधिष्ठाता अहंकारी त्यातही मन सिंतरी, अभिलाषोनी ऋषी नारी शापिला ऋषेश्वरी लिंगपात, या मनाची प्रौढी गाढी शने रचे शने मोडी, मन ब्रह्मादि काबुली पाडी दैवा, या मनाचा बलात्कार कैचा पाडी त्रिगुणाचा फासा, लावणे जोपणाचा धासा संसार वळसा यावरी, वारा बांधवेल मोठे अग्नी प्राशवेल अवचटे, समुद्र घोटवेल घोटे परिमनात्मनिष्ठेवरी नये, आकाशाचे करवेल चौघुडी महामेरूची बांधवेल पुडी, शून्याची मुरडवेल नरडी परिमनाच्या उडी अनिवार्य, काळ जिंकवेल तत्वता, काळावरही तुम्हाला एक वेळेस विजय मिळवता येईल, त्रिभुवनाची लाभेल सत्ता परी मनो निग्रहाची वार्ता, तुझ विनाच्युता घडी कि देवा तुझ्याशिवाय हे मन शांत होणार नाही. म्हणून तर महाराजांनी देवाला प्रार्थना केली, देवा माझे मन लागो तुझे चरणी. एवढं चंचल असणार मन जर शांत जर कशाने होत असेल तर महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर मन शांत होतं. नाम घेता मन निवे जिवे अमृतचे स्रवे, होता ती बरवे हे शकून लाभाचे. हा भगवान परमात्म्याचा महाराज त्याचं भजन केल्याचा काय आहे लाभ, अशा प्रकारचा आहे. मन शांत होतं. भगवान परमात्म्याचं भजन केल्याच्या नंतर पापही जातं, पुण्य निर्माण होतं, काम क्रोधही शांत होतात, अहंकारही जातो, मन सुद्धा शांत होतं. एकदा का मन शांत झालं की महाराज भगवान परमात्म्याच्या चरणाकडे लावून द्यायचं.
आणि एकदा का भगवान परमात्म्याच्या महाराज चरणाकडे मन गेलं. मन महाराज कसं आहे माहितीये का, हावरं येते हावरं. एकदा त्या जागेवर बसलं की बसलं. मला सांगा माशी महाराज घाणीवर सगळीकडे बसते पण इस्त्यावर बसते का, बसते? तिला माहिती एकदा बसलं की बसलं, परत माघारी. तसं महाराज मन आहे. एक तर महाराज एखाद्यावर बसत नाही, बसलं की येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. हे मन जर कशाने शांत होत असेल तर भगवान परमात्म्याच्या भजनाने शांत होतं. एवढा भगवान परमात्म्याच्या भजनाचा महाराज फायदा आहे. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. तुम्ही विठ्ठलाला भजा. एका साधकाने प्रश्नचिन्ह निर्माण केलं, महाराज आम्ही जर नाही भजलो तर? महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. अनमोल किमतीचा तुम्हाला नरदेव मिळाला तो वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. वायाला जाणं कशाला म्हणायचं बघा. एक जण छत्री घेण्याकरता छत्रीच्या दुकानामध्ये गेलं. गेल्याच्या नंतर विचारलं काका किती रुपयाला दिली म्हणे छत्री. त्यांनी सांगितलं 12,000ला. किती हजारला? जास्त झाले. जास्त किंमत झाली म्हणे. मग छत्रीत तशा क्वालिटीची म्हणे, छत्रीत तशा क्वालिटीची म्हणे. हिला 12 वर्ष काहीच होत नाही म्हणे. किती वर्ष? अशी मोठी लट छत्री 12 वर्ष काय होत नाही म्हणे. मग त्यांनी महाराज 12,000 काढले, देऊन टाकले त्याला. असे मस्त कडे गोंडे लावलेले, अशी मस्त दिसायला भारी छत्री. हिला 12 वर्ष काय होत नाही म्हणे. महाराज 12,000 काढले, दिले. दिल्याच्या नंतर छत्री देत असताना त्यांनी सांगितलं पण याच्या 2 अटी म्हणे. हिला पावसात भिजू द्यायची नाही महाराज, आणि उन्हामध्ये काढायची नाही. काय जाळायची का, घ्यायची कशाला? जी गोष्ट ज्याच्या करता दिली त्याच्या करता जर वापरली नाही ती काय होती? वायाला. अशा प्रकारची भगवान परमात्म्याने नरदेव कशा करता दिला? देह दिला देह भजना गोया झाला भजा वादी केला, गोया झाला भजा वादी केला. देह दिला देह भजना गोया झाला भजा वादी केला, गोया झाला भजा वादी केला. देवी दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा पादिकेचा. भगवान परमात्म्याने नरदेव कशा करता दिला असेल तर भगवान परमात्म्याचं गोड नाम मुखाने गाण्याकरता दिलंय. भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे महाराज? अमृता हुनी गोड नाम तुझे, नाम गोड पुरे गोड सकळही. एवढं गोड परमात्म्याचं नाम. किती गोड आहे? अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, उसे छोड़ विषय विष पीना, क्या हरि नाम नहीं तो जीना क्या. भगवान परमात्म्याचं नाम जर मुखाला जर येत नसेल तर काय फायदा आहे महाराज? हो, जीवन जगत असताना तुम्ही किती श्रीमंत झालात, किती सत्ताधीश झालात, त्याहीपेक्षा तुम्ही देवाच्या किती जवळ गेला त्याला विशेष महत्व आहे बरं का. काही गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहे, काही गोष्टी जीवनामध्ये अनावश्यक आहे, काही गोष्टी जीवनामध्ये आकर्षक आहे, काही गोष्टी जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. काही गोष्टी जीवनामध्ये आवश्यक आहे, काही गोष्टी अनावश्यक आहे. मला सांगा व्यसन जीवनामध्ये आवश्यक आहे का अनावश्यक आहे? अनावश्यक आहे. व्यसन केलं नाही पाहिजे महाराज. व्यसन हे अनावश्यक आहे. शरीराकरता लागणारा कपडा आवश्यक का अनावश्यक? बोला ना, आवश्यक का अनावश्यक? माणसाच्या 3 मूलभूत गरजा सांगितल्यात महाराज. कोणकोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. त्याच्यामध्ये 2 ऍड करा, मोबाईल आणि चार्जर. महाराज नाही अवघड झालं का सध्या? आता तिकडे जायला नको, आता टाइम झाला आपला बरं. अन्न, वस्त्र आणि निवारा. वस्त्र म्हणजे मूलभूत गरज आहे, म्हणजे आवश्यक आहे का अनावश्यक आहे? आवश्यक आहे. बरं, कपडे धुण्याकरता लागणारी साबण आवश्यक का अनावश्यक? हा, आवश्यक. बरं, कपडे धुवून झाल्याच्या नंतर महाराज टाकली जाणारी नीळ आवश्यक का आकर्षक? आकर्षक. शरीराच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर अन्न आणि पाणी हे आवश्यक आहे का अत्यावश्यक आहे? बोला ना, कसं आहे? अत्यावश्यक आहे. आता लक्ष द्या, शरीराच्या दृष्टिकोनातून अन्न आणि पाणी हे जसं अत्यावश्यक आहे तसं मानवी जीवनाचं कल्याण होण्याकरता भगवान परमात्म्याचं भजन हे अत्यावश्यक आहे. विठ्ठल महाराज म्हणतात तुका म्हणे ते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते भजनाला फार मोठं प्राधान्य. म्हणून महाराज म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज
तुम्ही एवढं आम्हाला 2 तास झाले सांगताय, पण ऐका ना, आम्ही संसारिक माणसं, एकदा का आमच्या संसाराची बरोबरी झाली रे झाली की आम्ही काय करणार, देवदेव करायला मोकळे. पण महाराज म्हणतात, करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरी वावसी. आम्ही संसारिक माणसं महाराज, आमच्या संसाराची एकदा का बरोबरी झाली की आम्ही देवदेव करायला मोकळे. पण महाराजांनी सांगितलं, बाबा रे, जेवढी म्हणून तुम्ही या संसाराची बरोबरी कराल तेवढे देवापासून दूर अशा प्रकारची झालं. महाराज, संसार कोणाचा पूर्ण झालाय आतापर्यंत? करीत राहणे एक दिवस अटॅक आला की मरून जा. संसार कोणाचा पूर्ण होत नाही. एक तर एखाद्याला महाराज कसे, एक तर एखाद्याला लेकरू होत नाही, झालं ते जगत नाही, जगलं की शाळेत जात नाही, गेलं शाळेत तर पास होत नाही. बरं झालं पास तर नोकरी लागत, बरं लागली नोकरी छोकरी भेटत नाही, बरं भेटली छोकरी ती नांदत नाही, बरं जी नांदत तिला लेकरू नाही. असं अनंत भानगणीने वेढलेलं गणित जर कोणतं असेल तर महाराज हा संसार आहे. एक तर परमांत निर्माण होत नाही, झाला तो अंगावरती बांधत नाही, बांधला तर फलापर्यंत. हा संसार महाराज कधीच पूर्ण होत. आपला देव सोडून महाराज आपल्याकडे आहेच काय? राजा रावणाचा महाराज संसाराचा तुकोबाराने विचार केला. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपदा, किती संपदा होती द्या सोडून बाकी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाकडे महाराज, रावणाचं घर सोन्याचे होते का घरात सोनं होतो? हा, घर सोन्याची होती महाराज. काय केलं सोबत सांगा, ते कवडी गेली नाही, त्याचा सुद्धा संसार पूर्ण झाला नाही महाराज. रावणाचा जर विचार केला महाराज, त्याला पतिव्रता बायको भेटली होती. कोण? मंदोदरी. हिचं नाव मंदोदरी. मंदोदरी महाराज, तुम्हाला मंदोदरीचा अधिकार जर पाहिला तर उद्या काय होणार आहे त्या मंदोदरीला आदल्या दिवशी कळत होतं. कुणाला? मंदोदरीला. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले म्या मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिरा सिंधू बांधिला. मालक, तुम्ही त्या सीतेला आणलं, तिला परत करा. चांगलं नाही केलं तुम्ही. मी स्वप्न पाहिलंय पण मालकाने ऐकलं का? असे 2 पुरावे महाराज. एकाने बायकोचं नाही ऐकलं म्हणून त्याचं वाटोळं झालं, आणि एकीने नवऱ्याचं नाही ऐकलं म्हणून त्याचं वाटोळं झालं. एकाने महाराज बायकोचं नाही ऐकलं म्हणून त्याचं वाटोळं झालं. कोणा? रावणानं सांगितलं ना. एकाने महाराज एकीनं नवऱ्याचं नाही ऐकलं म्हणून त्याचं वाटोळं झालं. हा, तुम्ही आपल्या पार्टीचे ना. कोण? सीता. थोडं करून देऊ का? मग लक्ष देऊन जाईल. मालकाने सांगितलं, अरे आपल्याला आमंत्रण नाही, जाऊ नको. ऐकलं नाही महाराज. कोण? पार्वती का सती? एकाने नवऱ्याचं ऐकलं नाही म्हणून त्याचं वाटलं झालं, एकाने महाराज बायकोचं ऐकलं नाही म्हणून त्याचं वाटलं झालं. रावण भाग्यवान होता महाराज, त्याला मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी मिळाली. आता पतिव्रता आहे का पती वार्ता आहे? काय आता एक जण महाराज तन 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 करीतच आलं घरी. भूक लागली होती पोटाला. आईने पाहिलं महाराज लेकराला भूक लागली, ताट वाढून दिलं. ताट वाढून दिल्याच्या नंतर जेवायला बसला. जेवायला बसल्याच्या नंतर महाराज झाला असं होतं, त्या दिवशी भाजीमध्ये म्हणजे वरणामध्ये थोडा बिघाड झाला. राग आला म्हणे, पहिला घास घेतला तोंडामध्ये, घातल्याच्या नंतर महाराज भाजी खराब लागली, खरट अशा प्रकारची लागली. लागल्याच्या नंतर राग आला म्हणे, काय म्हणे काय केलंय? आईने सांगितलं, बाळा अरे वरण आहे का म्हणे, काय धोरण याला असं बनवत असते म्हणे. अरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ढोरासारखं दुसऱ्याच्या बांधाला राब राब राबतो, आम्ही खायला तरी नीट घालत जा. आईने सांगितलं, बाळा रागू नको म्हणे. अरे भाजी मी नाही केली म्हणे. कुणी केली? तुझ्याच बायकोने केली. ती पातळ नितळी पण चवदारी गाडी. काही चालत नाही महाराज. जगामध्ये सगळ्यात सुखी जर कोण असेल ना, ज्याची बायको मुकी, तो सगळ्या सुखी. महाराज, या संसारामध्ये तुम्ही किती महाराज संसार करीत राहिले तरी या संसारामध्ये तुम्हाला कधी सुखाची प्राप्ती होणार नाही. संसार कधीच पूर्ण होत नाही. मला सांगा आजी, दात संपलेत का सुपाऱ्या संपल्यात? हो, हा, दात संपलेत का सुपाऱ्या संपल्यात? दात संपल्यात. बिड्या संपल्यात का बिड्या पिणारे संपले? कोण संपलं? बिड्या पिणारे माणसं ओळखायचे असले महाराज पुढं धावायला दिसले अंगाला.
दारू संपली का दारू पिणारे संपले? दारू पिणारे संपले. रस्ता संपलाय का रस्त्याने जाणारे संपलेत? जाणारे संपले. तसा संसार संपलाय का संसार करणारे संपले? हो करणारे संपले. हा संसार कधीच महाराज संपत. म्हणून महाराजांनी सांगितलं तुम्ही जेवढी म्हणून या संसाराची बरोबरी कराल तेवढे देवापासून दूर अशा प्रकारे जाल. करता बरोबरी दुरा बसे दुरी भवाचे पुरी वाव. त्या भवसागरामध्ये तुम्ही वाहून जाल. महाराज त्या भवसागराचं वर्णन करत असताना असं केलंय महाराज. माया नदीचं पाणी गड्या लय ओढीत भल्या भल्या पोनाऱ्याला सोडून पाडीत उलट उलट माघारा गड्या फेरे गोते खासी फेरे गोते खासी भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी राम उलट उलट माघारा गड्या फेरे गोते खासी. अरे या संसार महाराज ब्रह्मदेवाला सुद्धा तरुण जाता येत नाही बरं स्वतःच्या सामर्थ्याने. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. हे भवनदीतून तरुण जाणं महाराज एवढं सोपं नाही. भगवान परमात्मा म्हणतो ही परमात्म्याने महाराज निर्माण केलेली नदी आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या. भगवान परमात्म्याने ही माया नदी निर्माण केलेली आहे. आणि देव सांगतो महाराज तुम्हाला याच्यातून जर तरुण जायचं असेल तर माम एकम शरणम तुम्ही मला शरण या. येत एकच लिला तरले जे सर्व भावे मज बजली ताई आईलची थडी सरले मायाचा. महाराज तर म्हणतो अरे भवसागर तरता कार्य करी तसा चिंता पैलू बादाता कटी कर ठेवून त्याचे पायी घाला मिठी मोल नेगे जगजेठी. तुम्हाला जर या भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर त्या भगवान परमात्म्याच्या पायाला काय करा मिठी अशा प्रकारची. त्या साधकाने विचारलं महाराज कळलं आम्हाला आमच्या लक्षात आलं जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या जन्माचं सार्थक जर कशामध्ये असेल तर तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलचे केली पाहिजे महाराज. भगवंताची भक्ती भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. भगवान परमात्म्याची महाराज शरणागती केली पाहिजे. पण ऐका ना भगवान परमात्म्याचं भजन करत असताना भगवान परमात्म्याची शरणागती करत असताना काय लागतं? काही भावाची भवानी
तुका म्हणे आण विठोबाची. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना जर काय लागत असेल तर फक्त शुद्ध भाव लागतो, अंतःकरणामध्ये प्रेम लागतं. कारण देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा दुसरं काही पाहत नाही. किती परमार्थ केला याच्यापेक्षा किती अंतःकरणातून केला याला विशेष महत्व आहे बरं. म्हणून काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाशी सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरी वाहवसे. काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आण विठोबाची. यथामती यथा अवकाश जशी जमीन तशी धावत्या भागामध्ये कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. जे काही योग्य असेल ते हरिभक्त पारायण भजनानंदी रखमाजी महाराज नवले यांचा प्रसाद आहे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे ते मला परत करा. सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग प्रणिपात करतो. सर्वांच्या चरणी महाराज आमचे साथ संगत हरिभक्त पारायण विष्णू महाराज असतील, माऊली महाराज असतील, सगळ्यांच्या चरणी एकदा साष्टांग प्रणिपात करतो आणि कीर्तनाला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.